पुस्तकांच्या अद्भुत जगात आपलं स्वागत आहे. एक खून, एक बुरखा घातलेली स्त्री आणि युरोपला हादरवून सोडणारं जबरदस्त असं रहस्य. नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलवर पुस्तकांच्या अद्भुत जगात. वाचताना वाचलंच पाहिजे. तर आज मी घेऊन आलेली थरारक जी कादंबरी आहे ती साधीसुधी नाही बरं का. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला एकत्र मिळणार आहेत. बुद्धिमत्ता, सस्पेन्स, गुप्तहेरगिरी आणि काही प्रमाणात युद्धजन्य परिस्थिती सुद्धा तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. आणि या पुस्तकाचे लेखक आहेत कॉलिन फोर्ब्स आणि त्यांच्या या कादंबरीचं नाव आहे द सिस्टरहूड. कथा सुरू होते युरोपमध्ये. जर्मनीतल्या एका प्रभावशाली व्यक्तिमत्व नॉर्बर्ट अँजेले याचा खून होतो. खून त्याच्या अपार्टमेंटमध्ये झालेला असतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खून करणारी स्त्री कोणीतरी बुरखाधारी स्त्री असते. पॉला ग्रे नावाच्या दुसऱ्या स्त्रीने ओझरत त्या स्त्रीला बघितलेलं असतं. कथेच्या ओघात येईलच पॉला ग्रे कोण काय सगळंच येईल. आणि ती नॉर्बर्ट एंजेलेलाच भेटायला आली असती. पॉला ग्रे, तिला आधी वाटत नाही की त्याचा खून वगैरे झाला असेल. जेव्हा ती त्याच्या अपार्टमेंटमध्ये जाते तेव्हा तिला नॉर्बर्ट एंजेलेचा खून झालेला दिसतो. आणि मूळ म्हणजे तो खून आत्महत्या दाखवण्याचा सुबक असा प्रयत्न केला गेलेला असतो. सगळं होतं. पॉला ग्रेला तिथे एक यादी सापडते. यादी असते इन्स्टिट्यूट फॉर ला डिफेन्सची. ही यादी असते युरोपमधल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तिमत्वांची, बुद्धिमान आणि प्रभावशाली लोकांचे, जी युरोपवर येऊ घातलेलं संकट थांबवू शकत असतात, रोखू शकत असतात. आणि दरवेळेला ह्यातल्या एका प्रभावशाली व्यक्तीचा खून होतोय. याच सगळ्या यादीमध्ये पॉलाला एक नाव दिसतं. नाव आहे ट्वीडचं. ट्वीड कोण? पॉलाला त्याचं नाव बघितल्यावर एवढं आश्चर्य का वाटलं, हे सगळं आपण या कादंबरीतून हळूहळू जाणूनच घेणार आहोत. आणि आता सुरू होतं एक थरारक प्रवास. आता आपण आधी टीमची ओळख करून घ्या, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन राहणार नाही. ह्यात आहे SIS चा डेप्युटी डायरेक्टर ट्वीड. ते नाव ऐकलं ना, तेच. इतर गुप्तहेरांप्रमाणे गोळीबार करणारा अधिकारी नाही, तर त्याचं मोठं शस्त्र म्हणजे त्याची निरीक्षण शक्ती. कमीत कमी हत्यार वापरून लढाई जिंकण्यात त्याचा हातखंडा. अतिहुशार पात्र या सगळ्या मालिकेतलं. ट्वीडचा खास सहकारी आहे बॉब न्यूमन. व्यवसायाने तसा हा व्यक्ती आंतरराष्ट्रीय पत्रकार, पण काही घटनांमध्ये ट्वीडची मदत करून त्याने ट्वीडचा विश्वास जिंकलेला आहे. पॉला ग्रे नाव ऐकलंय ना, ती त्याची अत्यंत विश्वासू साथीदार, अत्यंत धाडसी अशी गुप्तहेर आणि समजूतदारपणा व स्वच्छ चारित्र्यामुळे सर्वांची अशी लाडकी. मार्ल, एक कुशल, धाडसी आणि कुठल्याही संकटात अत्यंत शांत राहणारं असं हे पात्र, अत्यंत कमी बोलणारं पात्र आहे. अजून दोन महत्वाची व्यक्तिमत्व आहेत, बटलर आणि नील. कुठल्याही हत्याराशिवाय लढता येणं ही यांची खासियत. अगदी गवताच्या पात्यालाही तलवार बनवण्याची ताकद यांच्यामध्ये आहे. आणि हे ते सिद्ध करतात. यात अजून काही महत्वाची पात्र आहेत. त्यातली अत्यंत दोन महत्वाची पात्र आपण जाणून घेऊ. कॅप्टन विलियम विल्सले कॅरिंग्टन म्हणजे विली आणि ॲमॉस लॉज. हे पण अत्यंत हुशार अशी व्यक्तिमत्व आहेत. पण काही कारणाने ट्वीडला या दोघांवर संशय आहे की कथेत जे काही घटना घडतायत यामागे या दोघांचा हात आहे. काही पात्र अधूनमधून येतात जी कथेला पुढे नेण्यासाठी मदत करतात, ट्वीडला मदत करतात. त्यातलं एक आहे एमिलिओ विटोरोली आणि मारिओ पार्सले. आता यात अशी काही नावं आहेत जी मी तुम्हाला उघड नाही करत, ती तुम्ही कथा वाचताना तुम्हाला उलगडत जातील.
पण तरीही सांगते, हे कथानक किंवा हे रहस्य 3 बुरखाधारी स्त्रियांच्या बाजूला फिरते, ज्या स्त्रिया ख्रिश्चन आहेत पण खून बुरखा घालून करतायत. आणि एक असं पात्र आहे जे अरब देशातून इथं आलेलं आहे बर्गेनलँडमध्ये, आणि ते तिथून या सगळ्या खुनाची सूत्र हलवते. पण मुख्य सूत्रधार तरीही तो नाही, मुख्य सूत्रधार कोणीतरी वेगळाच आहे. आता ही मोहीम आहे द इन्स्टिट्यूट ऑफ लॉ डिफेन्सच्या राहिलेल्या लोकांना वाचवायचे, कारण यांचे धडाधड खून पडतात, खुनी सापडत नाही आहे, कारण खुनी ह्या बुरखाधारी स्त्रिया आहेत आणि त्यांना कोणी ओळखूच शकत नाही आहे. कारण ही विचारवंत मंडळी आहे जी युरोपला पूर्वेकडून येणाऱ्या मोठ्या संकटापासून वाचवू शकतात. काही मंडळी आधीच बळी पडलेली आहेत आणि काही त्या मार्गावर आहेत. आता ट्वीड आणि त्याची टीम यांच्या समोरचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे त्या 3 बुरखाधारी स्त्रियांना शोधणं, त्यांच्या मागे असलेला जो हस्तक आहे त्याला शोधणं, आणि ह्या सगळ्यांच्या वरती त्यांचा जो बॉस आहे त्याला शोधणं. कथा खूप वेगवान आहे. तुम्ही कथा वाचताना तुम्हाला कथा वाचण्यापेक्षा एखादा चित्रपट पाहिल्याचा जबरदस्त अनुभव इथे मिळतो. एकामागून एक घटणाऱ्या घटना, एकामागून एक येणारे ट्विस्ट तुम्हाला त्या कथेमध्ये गुंतवून ठेवतात. तुम्हाला विचार करायला वेळच नाही मिळत. तुम्ही गुंतून जाता की आता काय घडणार, पुढे काय घडणार, हे काय होणार, ते काय होणार. युरोपमधील बरेच ठिकाणे तुम्हाला अशीच फिरायला मिळणार आहेत, आणि तुम्ही ट्वीटच्या त्या टीममधले एक पात्र बनून जाता, कारण तुमची बुद्धीसुद्धा त्याच दृष्टीने विचार करायला लागते. तुम्ही सुद्धा माणसांचे त्या घटनेमधले कनेक्शन शोधायला सुरू करता. यात स्त्री पात्रांचा अत्यंत चपकल असा वापर केला आहे. एक स्त्री आहे पॉलासारखी, अत्यंत घातक, खुनशी व कुठल्याही गोष्टीचा मागोवा घेणारे, पण तरीही चारित्र्याने अत्यंत व्यवस्थित. आणि बाकीच्या स्त्रिया आहेत त्या पण अत्यंत घातक आहेत, त्या पण अत्यंत खुनशी आहेत, पण त्यांचं चरित्र असं झालेलं आहे की त्या पैशासाठी काहीही करू शकतात. आणि ह्या सगळ्या स्त्री पात्रांभोवती ही कादंबरी फिरती आहे, द सिस्टरहूड. कारण ह्यातल्या त्या रहस्यमय संघटनेचं नावच दिलं गेलेलं आहे द सिस्टरहूड. तुम्हाला थरारक अशा गुप्तहेर कथांचा भाग होऊन जर ती कथा उलगडायला आवडत असेल तर द सिस्टरहूड तुमच्या संग्रही असलीच पाहिजे. मी स्वतः हे पुस्तक कितीतरी वेळा वाचलंय, आणि जितकी वेळा वाचते तितकी वेळा मला नव्याने काहीतरी गोष्टी म्हणजे माझ्या डोक्यात सुसंगतपणे यायला सुरुवात होतात, आणि नवीन वाटतं हा पुस्तक. जेव्हा जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचता तेव्हा तुम्हाला ते पुस्तक नवीन वाटतं. तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा. मला सांगा की तुम्हाला पुस्तक कसं वाटलं, त्यातल्या कुठल्या घटना तुम्हाला जास्त आवडून गेल्या. आणि पुस्तकांच्या अशाच समीक्षांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन पुस्तकांचं परीक्षण घेऊन येईन तेव्हा तुम्हाला टिंग अशी नोटिफिकेशन मिळून जाईल. तर भेटूया पुढच्या भागात नवीन कादंबरीसकट. कादंबरीचे मूळ लेखक आहेत सिस्टरहूडचे कॉलिन फोर्ब्स. याचा मराठी अनुवाद झालेला आहे, अंजनी नरवणे यांनी तो केलेला आहे. याचे प्रकाशक आहेत मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे, आणि याची प्रथम आवृत्ती आपल्याला बघायला मिळते 2001 मध्ये.